जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हे 17 संवर्ग संदर्भात सध्या उपोषण बघा सुरू आहे. तर त्या उपोषणामध्ये जे सध्या आपल्याला माहिती आहे की उपोषणाला 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑगस्ट पासून तर आजचा जो काही 9 ऑगस्ट आहे, तर आज बघा 9वा दिवस आहे. तर ह्या 9व्या दिवसामध्ये जे उमेदवार सध्या त्या ठिकाणी पोहोचले नसेल आंदोलन स्थळी किंवा उपोषण स्थळी नाशिक या ठिकाणी, तर त्यांनी बघा लवकरात लवकर तुम्ही पोहोचा आणि सहभाग त्या ठिकाणी नोंदवा. जेणेकरून आपल्याला जे काही पेसा 17 संवर्ग संदर्भात लवकरात लवकर जो काही निर्णय ह्या ठिकाणी बघा मार्गी लागू शकतो. तर संपूर्ण उमेदवार जे असेल आदिवासी, बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार, तर त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी बघा सपोर्ट करा. जेणेकरून बघा आपल्याला जे काही पुढील नियोजन असेल तर ते करता येणार आहे. तर आपण जे काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा सांगण्यात आलं होतं का जे मंत्रालयीन स्तर आहे बघा महत्त्वाची बैठक झाली होती आदिवासी विकास मंत्रींसोबत. तर त्या ठिकाणी बघा जे काही आपली पेसा 17 संवर्ग संदर्भात जी केस सध्या बघा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्या केसवरती जो महत्त्वाचं सध्या सुनावणी बघा डेटवर डेट सध्या त्या ठिकाणी मिळत आहे. तर आताची जी काही सुनावणी डेट आहे 17 संवर्ग संदर्भात, तर ती 14 ऑगस्ट बघा करण्यात आलेली आहे. तर तशा संदर्भात ऑनलाईनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघा दिसत देखील आहे. आणि जी सध्या त्या ठिकाणी सुनावणी होण्याकरता जी बैठक झाली होती महत्त्वाची मंत्री महोदयांसोबत आदिवासी विकास मंत्री, तर त्या बैठकीमध्ये काही निर्णय त्या ठिकाणी बघा घेण्यात आले होते. मग त्याच्यामध्ये जी सध्या आपल्याला पेसा केस संदर्भात जी सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, तर त्या केस संदर्भात लवकरात लवकर कशा पद्धतीने बघा हेअरिंग ह्या ठिकाणी होऊ शकेल त्या संदर्भात बघा तशा सूचना देखील देण्यात आल्या आहे. आणि लवकरच शासनाच्या वतीने महत्त्वाचं जे काही प्रतिज्ञापत्र असेल किंवा ॲफिडेविट असेल, तर ते सादर करण्यासंदर्भात तशा सूचना देखील जी मीटिंगमध्ये सध्या बघा देण्यात आल्या होत्या. तसंच बघा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांच्यामार्फत सध्या पाठपुरावा देखील बघा सुरू आहे. तर तसंच जे काही कालच्या दिवसाला महत्त्वाचं जे एक पत्र सध्या मंत्रालय जे काही मुख्यमंत्री सचिवालयामध्ये सध्या देण्यात आलं आहे, तर हे जे पत्र आहे ते रोहितदादा पवार साहेब आहे आपले सदस्य महाराष्ट्र विधानसभेचे. तर त्यांच्या वतीने बघा कालच्या दिवसाला या ठिकाणी जे मुख्यमंत्री सचिवालय आहे, तर त्या सचिवालयामध्ये सध्या 8/8/2024ला हे एक पत्र सध्या देण्यात आलं आहे. माननीय जे काही मुख्यमंत्री महोदय आहे एकनाथजी शिंदे साहेब, तर त्यांना बघा हे पत्र देण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये जो विषय होता आपला, तर तो विषय म्हणजे पेसा क्षेत्रातील सरळ सेवा भरती संदर्भात बघा निर्णय घेणे अशा संदर्भात जो महत्त्वाचा विषय आहे, तर तो घेण्यात आला होता. आणि जे काही रोहितदादा पवार आहे ते बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षा किंवा जे काही आपले सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे, तर त्यांच्यासाठी जे काही पुढील जे कामकाज आहे तर ते करण्यासाठी कटिबद्ध असतात. कायम ते त्या ठिकाणी सपोर्ट करत असतात. तर त्या संदर्भात देखील बघा आपले जे काही पेसा 17 संवर्गमधील जे उमेदवार आहेत, तर त्यांच्याकरता त्यांनी देखील बघा हे जे पत्र आहे तर ते वेळोवेळी आपल्या जे काही मुख्यमंत्री महोदय असेल तर त्यांना तो विषय देखील बघा पटवून दिला आहे. आणि पेसा क्षेत्रातील सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाचा जो निर्णय आहे तर तो घेण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये सध्या बघा हे निवेदन सध्या देण्यात आलं आहे. तर ह्याच्यात काय म्हटलं होतं की राज्यातील विविध जे काही विभाग आहे त्याच्यामध्ये 2 लाख पेक्षा अधिक पटसंख्या रिक्त आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा सरळ सेवा 17 संवर्गाच्या पदभरती संदर्भात निवड प्रक्रिया व नियुक्ती प्रक्रिया काही काळापासून बघा थांबवण्यात आली आहे. आणि त्यामुळे पेशा क्षेत्रातील युवकांवर या ठिकाणी अन्याय होत आहे. आपल्याला माहिती आहे जी प्रलंबित जी 17 संवर्ग संदर्भात केस प्रलंबित आहे, तर त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल 17 संवर्गाची, तर ती मागील जो डेटपासून म्हणजे जवळपास आज 1 वर्षाचा वरती बघा जो काही वेळ आहे तर तो सध्या लोटलेला आहे. तर त्यापासून सध्या स्थगिती या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जे आदिवासी युवक आहे पेशा क्षेत्रातील, तर त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय झालेला आहे. आणि ह्या संदर्भात इथं जे पुढे म्हणत आहे की जे बघा 29/8/2019 रोजी शासनाने पेशा क्षेत्रातील 17 संवर्गाच्या रिक्त पदाची भरती करण्यासंदर्भात अधिसूचना काढली होती. सदरील पद भरतीबाबत सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. परंतु सन 2023 सदरील भरती विरोधी माननीय जे काही उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी बघा याचिका दाखल झाली. आणि उच्च न्यायालयाने हे प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याने सांगितले व महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणमध्ये अपील करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. त्यानुसार हे प्रकरण बघा सर्वोच्च न्यायालयात बघा न्यायप्रविष्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रलंबित सध्या मुद्दा आहे. तर ह्याच्यावरती सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने 13/10/2023 रोजी बघा सामान्य प्रशासन विभागाने एका पत्राद्वारे पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग सरळ सेवेच्या पदभरती
करण्यात येऊ नये असे निर्देश बघा दिले होते आणि परिणामी आदिवासी पेसा क्षेत्र भरती थांबली असल्याने तसेच सरकारकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना नाशिक येथे या ठिकाणी बघा 1 ऑगस्ट 2024 पासून या ठिकाणी उपोषण सध्या सुरू आहे आणि उपोषणाला ते सध्या बसलेले आहे. तर आजच्या दिवसाला 9वा दिवस आहे. आज 9 ऑगस्ट आहे. तर आजच्या दिवसाला देखील उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. तरी बघा पुढे काय म्हणताय की तरी आपण सदरील प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी. आंदोलकांच्या त्या ठिकाणी भेट घेऊन सदरील भरतीचा जो काही प्रश्न असेल तर तो मार्गी लावण्यात यावा किंवा त्याच्यावरती तोडगा काढण्यात यावा ही विनंती सध्या केली आहे. माननीय जे काही रोहित पवार साहेब आहे तर त्यांचं हे सध्या बघा निवेदन आहे. तर हे सध्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना सध्या देण्यात आलं आहे. तर एकंदरीत पेसा 17 संवर्ग संदर्भात जो काही मार्ग असेल किंवा जे सध्या भरती जी थांबलेली आहे त्यावरती बघा योग्य तो काही मार्ग त्या ठिकाणी निघेल अशा पद्धतीने हे महत्त्वाचं सध्या बघा निवेदनपत्र मुख्यमंत्री सचिवालय या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे. तर असे विविध जे काही पत्र असेल वेगवेगळे प्रतिनिधी तसेच जी काही नाशिक ह्या ठिकाणी जे सध्या बेमुदत उपोषण सध्या सुरू आहे तर त्याच्यामध्ये जे सध्या पेसा 17 संवर्ग जी समिती आहे तर त्या समितीमार्फत बघा वेगवेगळे सध्या जे काही पत्र असेल मीटिंग असेल तर त्या संदर्भात चर्चा देखील करण्यात येते आहे. तरी देखील त्या ठिकाणी उमेदवार हे जास्तीत जास्त संख्येने सध्या उपस्थित राहण्यासंदर्भात प्रयत्न करा जेणेकरून आपण त्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून बघा सपोर्ट त्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. तर सध्या तरी उपोषणाला जे उमेदवार त्या ठिकाणी बघा सध्या आहे तर त्यांचं जे काही मनोबळ असेल पाठबळ असेल तर ते वाढवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आदिवासी क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील 13 जिल्हे जे येतात तर त्या 13 जिल्ह्यामधील महत्त्वाची जी भरती आहे ती 17 संवर्गमध्ये म्हणजे संपूर्ण जे काही तलाठी असेल त्यानंतर आरोग्यसेवक ग्रामसेवक त्यानंतर पेसा शिक्षक भरती असेल कोतवाल भरती असेल त्यानंतर जे काही फॉरेस्टमधले वनरक्षक संदर्भात भरती असेल तर अशा संपूर्ण ज्या काही 17 संवर्गाच्या ज्या भरत्या आहे रखडलेल्या तर त्याच्यावरती योग्य तो मार्ग आणि त्यावरती लवकरात लवकर बघा न्याय मिळे ह्या जे आशेने आपण त्या ठिकाणी बघा सपोर्ट त्या ठिकाणी करा. तर सध्या तरी वेगवेगळ्या स्तरावरनं त्या ठिकाणी जी काही वरील स्तरावर जी आपली मागणी आहे गोष्ट आहे तर ती सध्या पोहोचवण्यात येत आहे. तर सध्या तरी ही एक लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल आणि ज्या काही ऑथेंटिक अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल. आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्या लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल देखील जॉईन व्हा. तिथे तुम्हाला विविध जे काही माहिती असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी मिळत जाईल. तर हे एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.